नमस्कार दोस्तों, स्वागत है आपका जमीनी हकीकत पर। तो चलिए देखते हैं आज की बड़ी खबरें। फुलंब्री तालुक्यामध्ये मागील 2 महिन्यापासून अतिशय सर्वच मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे आणि शेतीमालामध्ये पाणी तुंबलेलं आहे आणि नदीकाठी बऱ्याच जमीन वाहून गेलेल्या आहेत। सरकारने निवडणुकीच्या काळामध्ये त्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचे त्यांनी आश्वासन दिलं होतं। कर्जमाफी तर दिलेच नाही। आमची आजवरची सरकारला अशी मागणी आहे निवेदनाद्वारे कमीत कमी सर्व मंडळामध्ये तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना कमीत कमी एकरी 50,000ची मदत तात्काळ झाली पाहिजे आणि संपूर्ण तालुका आपला ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे। फुलंब्री तालुक्याच्या ग्रामीण भागातून पूर्ण शेतकरी आलेले, काय मागणी काय तुमची? आपल्या तालुक्यामध्ये मागील 1 महिन्यापासून सर्वच मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि खरीप पिकांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्यामुळं सरकारने संपूर्ण तालुका हा ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे। ठीक आहे, धन्यवाद सर। नाव काय सर? बोला सर, नाव सांगा अगोदर। गणेश पाटील पवार जातवा, जातव्याचे सरपंच। आपल्या तालुक्यात कमी जादा म्हणलं तर 1 महिन्यापासून अतिमुसळधार पाऊस सतत चालू आहे आणि बाजूच्या पण जिल्ह्यामध्ये पाऊस चालू आहे आणि बाजूच्या जिल्ह्यात पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे। आपल्याकडे कोणी येऊन पाहायला सुद्धा तयार नाही। तर आमची अशी मागणी आहे की तात्काळ तहसीलदार साहेब, मंडळाधिकारी साहेब, तलाठी साहेब यांनी तात्काळ बांधावर जाऊन शेतकऱ्याचे नुकसान भरपाईचे पंचनामे तात्काळ सादर करा आणि काही शेतकऱ्यांना थोडी का होत नाही मदत झालीच पाहिजे। या अनुषंगाने आम्ही आज या ठिकाणी मोर्चा काढण्यात आलेला आहे। अरे जाहीर करा, जाहीर करा, ओला दुष्काळ जाहीर करा, जाहीर करा, जाहीर करा, ओला दुष्काळ जाहीर करा। बीडहून आलेलो आहे आम्ही। खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा मोर्चा काढण्यात आलेला आहे कार्यालयापासून, आपल्या काँग्रेस कार्यालयापासून। आणि आमची मागणी आहे या तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे। आम्ही बीडहून आलेलो आहे। बीडहून पूर्ण तालुक्याचे लोक आलेले इथं। थोडं मागून घ्या, मागून। राहुल आमला उभं राहा तर सारे येते, नाही तर काय येणार आहे। लांब लांब उभं राहा। जाहीर करा, जाहीर करा, जाहीर करा, जाहीर करा, सरकारचं करायचं काय? सरकारचं करायचं काय? खासदार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। काले साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तोलबेटी साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अंदेपूर साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे, ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे, ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे। मागील 2 महिन्यापासून अतिशय सर्वच मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे आणि शेतीमालामध्ये पाणी तुंबलेलं आहे आणि नदीकाठी बऱ्याच जमीन वाहून गेलेल्या आहेत। सरकारने निवडणुकीच्या काळामध्ये त्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचे त्यांनी आश्वासन दिलं होतं। कर्जमाफी तर दिलेच नाही। आमची आजवरची सरकारला अशी मागणी आहे निवेदनाद्वारे कमीत कमी सर्व मंडळामध्ये तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना कमीत कमी एकरी 50,000ची मदत तात्काळ झाली पाहिजे आणि संपूर्ण तालुका आपला ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे। जाहीर करा, जाहीर करा, ओला दुष्काळ जाहीर करा। अरे जाहीर करा, जाहीर करा, ओला दुष्काळ जाहीर करा, जाहीर करा, जाहीर करा, ओला दुष्काळ जाहीर करा। अरे सरकारचं करायचं काय? अरे सरकारचं करायचं काय?
साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। काळे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आता यांचं होऊ दे एकदा. आज काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली तहसीलवर आम्ही जे मोर्चा आणि निवेदन दिलं त्यात